आमच्या तमाम फॉलोअर्सचं परत एकदा आमच्या स्वरसंध्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आम्ही व्हिडिओ करत आहोत आणि आज एक विशेष दिन आहे की आज आपल्या रयतेचा राजा, जाणता राजा ज्याला म्हणतो आपण, तमाम हिंदूचं जे छत्रछाया आहे, ज्याच्यामुळे आपण आज खरंच हिंदू स्वतःला म्हणू शकतो, अशा राजाची आज जयंती आहे. तर त्या राजा छत्रपती शिवाजीराव प्रथमतः 396 जयंतीच्या तमाम हिंदूंना हार्दिक शुभेच्छा. मग अभंग पण आम्ही तसाच निवडलाय. राजा म्हणजे कोण होता? राजा म्हणजे बापच की. जनतेचा राजा काय नाही आपला, एका कुटुंबाचा बाप काय आणि जनतेचा बाप काय, बापच. मग अभंग पण आम्ही तसाच घेतलाय. बाप करी जोडी लेकराची ओढी. मग राजानं कसं शरीर आपलं झिजवलंय, या कसं शरीर आपलं झिजवतो या अभंगातून आपल्या समोर, म्हणजे त्या अभंगाचा अर्थ जर पाहिला आपण तर हुबेहूब बाप समोर आपल्या उभा राहतो. मग बाप आपला काय आणि आपल्या जनतेचा बाप काय. तर आमच्या या स्वरसंध्या युट्यूब चॅनल राजा शिवबा छत्रपती
तर आजचा जो अभंग आहे तो आहे राग मिश्र शिवरंजनी. तर मिश्र शिवरंजनी म्हणलं की त्या सगळे स्वर लागणार आणि शुद्ध शिवरंजनी सारे ग प द सा. आता आपण स्केल आज स्केल घेतलाय काळी आहे का काळी एक सहा आहे रे ही ग कोमल हे आहे प हे ध हे परला सा हे आहे सारे ग प द सा सा ध प ग रे सा. आता याचा शुद्ध ग ही येते शुद्ध म ही येते याचं नि शुद्ध ही येते कोमल नि ही येते खाल्ल्या स्वरातला खाल्ल्या शब्दातलं ध शुद्ध ध हे येते कोमल नि येते शुद्ध नि येते प येते कारण आपल्या खाली पण जायची म्हणा अंतरा म्हणतो म शुद्ध हे येते ग कोमल हे येते अशा प्रकारे. आता आधी मी पकड म्हणतो पद सारे गा सारे गा ग पा गा रे गा ग. इथं कोमलता येत नाही हा मेरा इथं कोमल आहे द प द पुन्हा शुद्ध घेतलंय पुन्हा डबल कोमल पद पद शुद्ध पद नी कोमल घेतला नी द प ग पद नी शुद्ध नी नी द नि मग बाप करी इथवर काय पद सारे बाप करी बाप करी जोडी जोडी गरे सारे गा शेवटला शुद्ध शुद्ध गा पहिल्यांदा कोमलच गरे सारे गा जोडी ले लेकू असं लेकू पर्यंत ग प ग शुद्ध गा लेकू राची गरे रे जोडी जोडी सासा. पुन्हा आपुली कुरवंडी वाळवणी आपुली रे 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 आपुली कुरवंडी रे 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 गमा मग येत नाही ना कुरवंडी वाळवणी पहिल्यांदा वाळवणी वाळवणी पहिल्यांदा गरे सासा येत्या पण नंतरच वाळवणी गरे सासा वाळवणी असे ते गरे सारे गरे साधं कारण आपला डबल बाप करी जोडी घ्यायची असते अशा प्रकारे बाप करी यायला लागलं. आता पुढलं अंतर काय एका एकी ध ध ध ध एकाएकी केला मिराशी सदनी एका एकी केला ध ध ध ध पदनी निगो मला मिराशी सदनी नि ध प ग प प ओके खाल्ल्या मंत्र मधलं घेतलंय मी. पुन्हा मग कडे वागवणी रे 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 गमा बार खांदी गरे सा 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 पहिल्यांदा गरे सा सा जसं आपण वाळवणी घेतलं डबल बाप करीवर जाण्याच्या अगोदर बार खांदी म्हणजे गरे सारे गरे सा प असं घ्यायचा दुसऱ्या वेळेस पहिल्या वेळेस बार खांदी गरे सा सा हे झालं. पुन्हा बाप करी जोडी पुन्हा मग लेवोनिया पाहे डोळा अलंकार किंवा म्हणजे कसं आहे लेवोनिया साप पागा शुद्ध घेतला पैकल घेतले लेवोनिया पा हे कस के गा गा रे गा रे गा पुन्हा ग कोमल घेतला आधी गा गा रे गा रे गा लेवोनिया पाहे हे गरे सारे गा डोळा गरे भगोमरच डोळा अलंकार साध सासा म्हणजे पुढे काय ठेवा दावी थोर करून या ठेवा दावी रे 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 थोरा रे रे गमा मोचुद ठेवा दावी थोरा करोनिया गरे सासा हे माहिती करून या. दुसरं काय करायचं मग करोनिया गरे सारे गरे साधप पुन्हा बाप कर जोडी. मला शेवटचं चरण येतं काय तुका म्हणे नेदी गाजो आणि अशी मग कशी कसं आहे गरे साध तुका म्हणे
ने ने दी काय केलंय दप म प दप म प ध म इकडे घेतला मंत्र मधलं हे म शुद्धच तू का म्हणे ने दी दप म प ध ध गाजू गरे गाजू आणि गासे साध सा सा मग इथं आपण थोडा आलाप घेतला त्या आलापास काय तुम्ही विस्तारात जाऊन करू शकतो त्याचा विषय नाही पुढं काय उदार जीवासी रे 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 गमा आपोलिया गरे सासा दुसरेस आपोलिया गरे सारे गरे साधप पुन्हा बाप करी जोडी बाप करी जोडी घेऊन पुन्हा नंतर आपुली कुरवणी घेऊन पुन्हा बाप करी जोडी घ्यायची पुन्हा ते आहे मग बाप करी जोडी लेकुराची ओढी घरे साध सासा ओके माहिती घेतली तर आपण टाळाची माहिती घेतो बाप करी जोडी लेकुराची ओढी पण आपण तुम्हाला म्हणायचं नाही ओढी 1 ते 5 पर्यंत यायचं ओढी ओढला सुरू करायचं ओढी बाप करी 6 7 8 बाप करी जोडी जोडी 1 ते 5 जोडी लेकुराची 6 7 8 6 7 8 लेकुराची ओढी पुन्हा आपुली 6 7 8 आपुली कुरवंडी मधलं कूर 8.5 घेत येते आपुली कुरवंड वाळवणी मधलं वाळ 6 7 8 वाळ ओनी ओनी 1 ते 5 किंवा वाळ ओनी दुसऱ्या वेळेस ओन वाकार येते पुन्हा परत मग बाप वगैरे जोडी येते पुन्हा याचं पुढलं कडं काय 1 2 3 6 7 8 एका एकी केला 1 ते 5 निराशीचा 6 7 8 धनी धनी 1 ते 5 पुन्हा 1 2 3 4 5 कडे वाघ कडे वागवणी आहे पण वागवणी मला वाघ घ्यायचं 6 7 8 कडे भार 6 7 खांदी 1 ते 5 खांदी दुसऱ्या आकार घ्यायचे एकदा आकार नाही तुम्हाला पीटीएस सांगितले मी पुन्हा परत मग लेवोनिया 6 7 लेवोनिया पाहे जातात 1 ते 5 पर्यंत डोळा अलंकार आहे पण डोळा अलंक पर्यंत 6 7 8 डोळा अलंकार कार 1 ते 5 पुन्हा पुन्हा ठेवादारी 6 7 ठेवादारी थोरा थोर 1 ते 5 करुण्यामधलं करो 6 7 8 आणि निया 1 ते 5 करो निया पुन्हा मग बाप करी आता मी टाळामध्ये तुम्हाला सिंगल म्हणतोय पण डबल म्हणायचा ते ठेवादावी करू थोर करून या मग पुन्हा बाप करी आलं शेवट चरण काय 1 2 3 तू का म्हणे 6 7 8 तू का म्हणे ने दी 1 ते 5 गांजू आणि कशी आहे गांजू आणि पर्यंत 6 7 8 घ्यायचं गांजू आणि काशी 1 ते 5 6 7 उदार जीवाशी मधलं जी 8.5 येते उदार जीवासी वासी 1 ते 5 आपोलिया मधलं आपोलिया मी प्रत्येकाला सेकंडच ओळख घेऊ ना कारण तुम्हाला बाप करी जोडी पहिल्यांदा तुम्हाला माहिती मी पीटीच्या माहिती सांगितले ते मग आपोलिया पुन्हा बाप करी हे माहिती जोडी पुन्हा मग आपली कुरवंडी घ्यायची आहे ना पुन्हा मग शेवटला लेकुराची ओढी लेकुराची 6 7 ओढी 1 ते 5 लेकुराची ओढी हा अभंग आपल्याला नक्की आवडणारच कारण का तुमच्या आमच्या सगळ्याच बापाला आम्ही बापाला उपदेश अभंग हा आम्ही टाकलेला आहे जगद्गुरु तुकाराम बरं आहे काही बाप कसा असतो आणि परत एकदा तमाम हिंदूंना नव्हे परत सगळ्या भारत देशातील वासियांना